नमस्कार, मी विघ्नेश मुरुडकर। आज मी पुन्हा एकदा ब्लॉग बनवतो आहे। हा माझा दुसरा ब्लॉग आहे। आज आपण चाललो आहे आमच्या दिव्यामध्ये गणपती मंदिर आहे, तर आपण तिथं जाऊया गणपती मंदिरात। तुम्हाला दाखवतो, शेवटपर्यंत नक्की बघा, आवडेल तुम्हाला। चला। हा बघा, हा येतोय माझ्यासोबत। याच्या शाळेत पण जायचं आहे। आपण आता मंदिराच्या थोडं जवळ आलो। इथं बघू शकता स्वामींचा मठ आहे। आणि इथं एक प्रॉब्लेम आहे, इथं व्हिडिओ नाही काढून देत। मी नक्की प्रयत्न करेन इथला पण ब्लॉग टाकायचा, विचारेन एकदा। पण आता गणपती मंदिरात जाऊया, साबे गावात आहे। मला नाही माहिती म्हणून मी ह्याला आणलं आहे, ह्याला माहिती आहे। तुम्हाला दाखवतो गणपती मंदिर। चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब वाढवा भावाचे। 1K झाले पाहिजे लवकरात लवकर। आता दाखवतो तुम्हाला मंदिराची इथला। मठ आहे, मठ। मी प्रयत्न करणार ब्लॉग टाकायचा, काही पण होऊ दे। तर आपण साबे गावात पोहोचलोय। साबे गाव आहे। कालच जायचं होतं मंदिरात, पण जाता नाही आला। हा पण बाहेर गेलेला, ह्याला माहिती होतं। अजून एक त्याला पण माहिती होतं, पण तो पण बाहेर गेलेला, तो अजून आला नाही। आता ह्याला घेऊन आलो या घरात। गाईज तर बॅड लक नाही, मंदिर बंद आहे, बघू शकता। बाहेरून मंदिर बघा तुम्ही फक्त। दिवा स्टेशन आहे, दिवा स्टेशनच्या बाजूलाच आहे। साबे गावात बोललात तर कोण पण आणून सोडेल गणपती मंदिरात। हा लोक नको, असं नको करायला, असं नको करायला। मेन गेटच बंद आहे मंदिराचा आतमधला। जाऊ शकतो, पब्लिक जाते कधी कधी इकडनं। नेक्स्ट टाइम परत येऊया। आता याचा रिझल्ट घ्यायला जाऊया। तर एवढं लांब येऊन उपयोग नाही झाला काय, तर आता आपण याचा रिझल्ट घेऊया जाऊन। तर परत येऊया कधीतरी इथं बघायला मंदिर। कधी चालू होतो बघू, आपण कोणाला तरी विचारू। तोपर्यंत मला अजून पुढं जातो। तर गाईज मी विचार केला आहे, गणपती मंदिर नाही तर आपण विठ्ठल मंदिरात जाऊया। तिथूनच 5 मिनिटाच्या अंतरावर विठ्ठल मंदिर आहे, पण विठ्ठल मंदिरात जाऊया। ते पण चालू असायला पाहिजे, बघूया, दाखवतो तुम्हाला। गाईज परत बॅड लक। आपण मंदिर बंद आहे। एक काम करूया, आपण याचा रिझल्ट घेऊन घरी जाऊया। मस्त घरी जाऊन शांत बसूया। पुन्हा कधीतरी येऊया आपण इथे। चुकीच्या टायमिंगला आलो आहे आपण। पण तुम्ही ब्लॉग बघायचा काही थांबू नका, ब्लॉग बघत राहा। नवीन अपडेट येत राहतील। जरा चुकतोय, मागतोय, समजून घ्या। पहिलाच कोणतरी यूट्यूबर चालू झाला आहे, हे मी काढलं आहे। चला आता पुढं काय होतं बघूया। तर आता चालत आलो आहे। इथं दिवा स्टेशन आहे, आपल्याला जायचं आहे इथून। आता काय मंदिर सगळे बंद आहेत। जो 5च्या नंतर 4च्या नंतर असं ओपन होणार। आता बघू, जाऊ पुढं। आपण मंदिर बंद आहे, मठ स्वामींचं। ह्याला काय उपयोग नाही आहे। विचार केला आज गणपती मंदिर बंद होता, विठ्ठल मंदिर पण बंद, पण थांबायचं नाही। मंदिर बघू कुठलं चालू आहे आज। मंदिरात जायचं। त्यानंतर मग इथं दाखला काढायचा आहे। काय रे रिझल्ट काय LC? काय गोरा दिसतोय। फुल सपोर्ट करा। तर गाईज आपण आहे ना, म्हणजे माझा गणपती तो बुक केला आहे, त्या कारखान्यात जाऊया आपण। तुम्हाला त्या कारखान्यात गणपती दाखवतो, काय भारी आहे, दाखवतो तुम्हाला। आपण गणपतीच्या कारखान्याची इथं आलो, गणपतीच्या कारखान्याची इथं। तर तुम्ही गणपती बघा कसले भारी आहेत, सुंदर आहेत। ह्याच्यात माझा पण गणपती, पण सरप्राईज मी सांगणार नाही गणपती कुठला आहे माझा ह्याच्यात।
इकडं बघा गणपतीच गणपती आहेत, मोठ्या मूर्त्या आहेत. मला खूप भारी वाटते इथे बाप्पाकडे. 1 2 3 मोठ्या मूर्त्या किती आहेत बघा, भरपूर आहेत. 5-6 मोठ्या मूर्त्या आहेत. माझी मूर्ती पण याच्यातच आहे, मी बुक केली आहे. तुम्ही सांगा मला कुठली आहे मूर्ती. बघा हर्ष इकडे या. हर्ष पण व्हिडिओ काढणे. या गणपतीचं पण डेकोरेशन दाखवीन, आगमन पण दाखवीन, तुम्ही नक्की बघा. त्यानंतर मी गावी पण जाणार आहे, गावचं पण दाखवीन. तुम्ही माझे सगळे व्लॉग बघा. तर गाईज हा काकांचा कारखाना. काका ही मूर्ती रंगवत आहेत. काका तुमचा कारखाना कधीपासून चालू आहे? आमचा कारखाना किती वर्ष झाले? जवळजवळ 16 वर्ष झाली मी ते दिव्यात करतो कारखाना. आणि मूर्त्या कुठल्या कुठल्या, म्हणजे ह्या कुठल्या कुठल्या मूर्त्या, किती फुटाच्या मूर्त्या तुम्ही अजून बनवल्यात? मूर्त्या कम से कम 9-10 फुटाच्या मूर्त्या असतात माझ्याकडे मंडळाच्या ऑर्डर. मंडळाच्या कुठल्या कुठल्या मंडळाच्या असतात? मंडळ देवातले आहेत, सकाराम कॉम्प्लेक्स आहे, बाल गणेश मित्र मंडळ आहे आणि बिहार नगरचा राजा आहे. बिहार नगरचा असे 7-8 मंडळ आहेत तिकडे. तुमच्या कारखान्याचं नाव सांगा. साई दर्शन कला केंद्र. साई दर्शन कला केंद्र. तुम्ही पण नक्की या विजिट करा. तर मूर्त्या बुक करा, मूर्त्या घ्या इथनं. तुम्हाला एक मूर्ती दाखवतो ढोलकी वाजवताना. एक मूर्ती आहे भारी आहे, ढोलकी वाजवताना आहे. तुम्ही बघा. काकांचा 16-17 वर्षापासून हा कारखाना चालू आहे. काका इथं मूर्ती बनवतात. ही बघा मूर्ती. तर आपण हे मोठ्या मूर्त्या आहेत जे रंगताना तुम्हाला मी नक्की याचा ब्लॉग टाकेन. मूर्त्या आहेत त्या. आय होप गाईज तुम्हाला माझा व्लॉग आवडेल. तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया आणि श्री स्वामी समर्थ. आत्तासाठी बाय बाय, टाटा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.